रामकृष्ण हरी माऊली. माऊली, या श्रीमद भगवद्गीता रूपी ज्ञानसागरामध्ये ज्यावेळेस आपण विहार करत आहोत, हळूहळू आपण जेवढं काही पुढे पुढे जाऊ, खोलामध्ये जाऊ, तेवढा आनंद तुम्हाला आम्हाला येणार आहे. कारण हे गीतामृत रूपी सागरच असा आहे की याच्या कुठपर्यंतही जा, आपल्याला त्याच्यातून प्रत्येक त्या समुद्रातल्या पाण्यातला जो थेंब आहे तो प्रत्येक थेंब अमृता समान आहे. आणि या अमृतरूपी रसाचं रसपान आम्ही करणं श्रवणेंद्रियाद्वारे करतोय. आणि या अध्याय क्रमांक जो दुसरा आहे यातील सांख्ययोग, या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 47 याचं चिंतन आपण करणार आहोत. हा जो श्लोक आहे तो सर्वसामान्यपणे व्यावहारिक जीवनामध्ये अनेकांच्या मुखातून आपण श्रवण केलेला हा श्लोक आहे. काय बोलतात माऊली या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा किती सुंदर पद्धतीने सांगतायत बघा. जी तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये कोणतंही कार्य करत असताना जी गोष्ट लक्षात घेऊन कार्य करणं अपेक्षित आहे, तीच गोष्ट माऊली या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा सांगतात. भगवंत काय बोलतात? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुमा ते संगोऽस्त्व कर्मणि. भगवंत सांगतायत अर्जुनाला, अर्जुना, कर्म करणे हा तुझा अधिकार आहे, पण फळ त्यातून काय मिळावं हे तुझ्या स्वाधीन नाही. म्हणून फळाविषयीची इच्छा मनामध्ये न धरता तू फक्त कर्म कर जे तुझ्या अधिकारात आहे. आणि एवढंच नाही तर कर्म करणं हेच आपलं कर्तव्य आहे हे समज. त्यापासून तू परावृत्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. कर्म केल्यानंतर फळ हे मिळणारच आहे, पण काय मिळायचं काय नाही याचा विचार तू करायचा नाही. आणि काहीतरी फळ पदरात पडणार आहे त्यापेक्षा कर्म न केलेलंच बरं असाही विचार तू करू नको. कर्म हा मानवी जीवाचा स्वधर्म आहे आणि तो माणसानं त्याचं पालन केलंच पाहिजे. कर्म हे केलंच पाहिजे. फक्त फळाची अपेक्षा माणसानं नाही करायला पाहिजे. आपण नित्य जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे काही कर्म करतो ते माणसाचं कर्तव्य आहे, आपण ते केलंच पाहिजे. पण त्यातून एखादी गोष्ट अपेक्षित जर आपण करत असू तर आशेची या पोटी दुःखाची या राशी, मग आपल्याला दुःख भोगावंच लागणार आहे. पण ज्या वेळेस आपण फल विरहित कर्म करू, फल अपेक्षा विरहित कर्म ज्यावेळेस आपण करू, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा शोक होणार नाही, कुठलाही मोह राहणार नाही. आनंद किंवा दुःख, सुख किंवा दुःख याची अनुभूती त्या कर्मातून आपल्याला होणार नाही. आणि कर्म करणं हा प्रत्येकाचा स्वधर्म आहे, स्वकर्म आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा सुद्धा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी सांगतायत. आणि माऊली बोलतायत की आम्ही समस्तही विचारिले तवायसेची हे मना आले जेन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. आणि म्हणून परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावे हेतुवीन क्रिया करणं. आपणही आपल्या जीवनामध्ये असं अनेक जण सांगतात की मानवाच्या जीवनामध्ये काहीतरी ध्येय असावं आणि त्या ध्येयाप्रती माणसानं कर्म करावं. आपणही आपल्या जीवनामध्ये ध्येय ठरवावं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल आपण प्रत्येकाने करावी. कर्म तर करायचंच आहे, बसून राहायचं नाही. अध्यात्मशास्त्राचा विचार केला असताना आपण कोणतंही कर्म करा, कुठं कोणती नोकरी करतोय, संतांच्या परिभाषेत जर सांगायचं झालं तर स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवनो हे दुजा.
म्हणजे कोणतीही क्रिया आपण जे काही करतो ती क्रिया करणं हे आपलं स्वकर्म आहे, तो आपला स्वधर्म आहे, ती आपण केलीच पाहिजे. व्यवहारामध्ये पुरुषानं प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी आपल्याला जे काही योग्य आहे, जे काही आपल्याला करता येईल ते कर्म करून धनार्जन करून तो संसाराचा गाडा सुरळीत चालवणं हे मनुष्याचं कर्म आहे. आणि घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी सगळं काही व्यवस्थितरित्या घरामध्ये जे काही उपलब्ध साहित्य आहे त्याच्यावरती योग्य पद्धतीनं आपल्या संसाराचा गाडा चालवून दाखवणं हे त्यांचं स्वधर्म आहे, ते स्वकर्म आहे. आणि म्हणून कर्म करण्यासाठी कधीही माणसानं मागे पाहू नये. माणसानं कर्म करत जावं. केवळ आणि केवळ फळाची इच्छा न करता जे काही कर्म केलं जातं त्या कर्मामुळे मानवाला दुःखाचा भोग भोगावा लागत नाही. आणि म्हणून भगवंतांनी अतिशय मोलाची सर्वसामान्यांना उपयुक्त असणारी गोष्ट अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. रामकृष्ण हरी.